रोहित पवार लहान, त्यांनी राज ठाकरेंवर पुन्हा बोलू नये असं म्हटलंय कर्णबाळा दुंबळे यांनी। पवारांसाठी राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल असं उत्तर दिलं जाईल असं कर्णबाळा दुंबळे यांनी म्हटलंय। रोहित पवारांच्या राज ठाकरेंवरील टीकेनंतर कर्णबाळा दुंबळेंनी हा इशारा दिलाय। दरम्यान कर्णबाळा दुंबळे यांनी शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली। राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो, पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत। लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं। आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की मतं विभागली गेली पाहिजे। सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना आणि पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष, सुपारीबाज नेते। राज ठाकरे साहेबांमध्ये हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं। तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणार आहे कोणाला बाजूला खड्यासारखं काढायचं आणि कोणाला निवडून द्यायचं। रोहित पवार सारखा फेगडा सन्माननीय राज ठाकरे साहेबांवरती पुन्हा घसरलाय। तर पवार परिवाराचा आदर असताना सुद्धा जर असं वागत असेल तर ह्यावेळेस त्याला फक्त विनंतीवजा समज आहे की बाळा रे पुन्हा बोलू नको। तर तुझ्यासारख्या लहान पोरांनी वाकड्या तिकड्या माणसांनी किती बोलावं, फालतू बोलायचं नाही। पण लक्षात ठेव, जर तू साहेबांबद्दल पुन्हा काही बोललास तर तुला मी जबाब देणार, आणि मग तो जबाब वाईट प्रकारचा असेल आणि ते पवार परिवाराला राजकीय दृष्ट्या हानिकारक असेल।